नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 28 आणि या अध्यायामध्ये तुलसी चरित्र, शिव रावणाला पार्वती देतात, गणेश पार्वतीला सोडवतो आणि सर्व देव आनंदित होतात इत्यादी कथा आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतितत्तोय यथा गच्छति सागरात सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. जय जय आजी चिंतामणी जगन्निवास मोक्षदायिनी जगत्पालक देव निर्गुणी अनंत रूपिया गजानना. करता करविता तू गणेश चैतन्य घन गुणाधीश आनंद कंद स्वानंदाधीश ईश एक सर्व देवांचा. आदि अंती तुझे स्मरण कर्मा कर्मात संपूर्ण सिद्धता न पावे नामाविण भक्तवत्सला हे रंबा. तत्वे गुणाधिक संपूर्ण प्रणवातून केलेस उत्पन्न चैतन्यभूत त्यात राहून खेळ केलासी विचित्र. ऐसा परमात्मा तू सच्चिदघन धुंडी तव पदी झाला लीन अखंड हृदयी वसोन स्वलीला वदविसी तुझी तू. सुभगेचे करोनी हरण गजानने वरले तिज लागून ते तव मुखीचे ऐकता वचन मुनी सुतासी प्रार्थिती. अयोनी संभवापासून सुभगा झाली असे उत्पन्न तरीही पूर्वी होती कोण समूळ कथन करी हे. आम्हासी ही सांगे कथा केवी झाली ही रावण दुहिता हे आश्चर्य वाटते चित्ता तरी कथा न कहे अद्भुत. सत्कथा ऐकता गणेशाची तृप्ती होय श्रवणाची त्यात अमृतवाणी तुझी साची ऐकता आल्हाद होतसे. मुनींचे ऐकता प्रेमळ वचन सुतवदे आनंदोन गणेश कथा ही पावन करी पुनीत श्रवणाते. रसायन करी आरोग्य शरीरी गणेश कथा ही भवभयहारी. एक वार वदता विघ्नारी स्वरूपतास देतसे. ज्येष्ठ राजा हा ब्रह्मणस्पती मंगलाख्य आद्यमूर्ती वेदश्रुती अखंड गाती सद्गुण कीर्ती जयाची. तरी सत्कथा आता ऐका ही पावन जी विधीने व्यासासी केली कथन ती मी सांगतो तुम्हा लागून श्रवण रंध्री साठवा. कटरा मुनी अतिविख्यात रेवातिरी सदा वसत कंटरा. कंटरा मुनी अतिविख्यात रेवातिरी सदा वसत महान सिद्ध भगवत भक्त गणेशासी आराधी. पंचदेवता भावी समान परोपकारी अखंड मन दये क्षमेचा सागर पूर्ण न उचंबळे सर्वथा. मैनिका नामे त्याची कांता महान साध्वी पतिव्रता पतिसेवेसी तत्परता अंतर जाणून अर्पित. आनंदे बसता रेवातिरी सुदेवे त्यासी झाली कुमरी मुनी हर्षलासे अंतरी न स्वरूप नयनी विलोकिता. 12 दिवसपर्यंत सोहळा केला अद्भुत तुलसी तियेचे नाम ठेवित आनंदे करून ते काळी. वृद्धिंगत होय जेवी रोहिणीवर तेवी दिवसेंदिवस झाले थोर लावण्य तिचे अतिसुंदर उमा रमा ज्यापरी. तियेचे सुस्वरूप विलोकून लज्जा पावे रोहिणी रमण अंगीचा सुवास घेऊन वात मंद चालतसे. गौरांगी गजगामिनी नयन लक्षिता लज्जित हरणी ऐसी विप्रकन्या सुलक्षणी उपवर झाली ते काळी. दैवयोग हा अति अद्भुत नारद मुनी पातला तेथ विप्र होऊन हर्षभरित अर्चन करीत नारदाचे. तेव्हा तुळसी सद्गद होऊन तुळसी अंतरी सद्गद होऊन प्रेमेधरी नारदाचे चरण सुहास्य वदने वदे वचन सन्मुख उभी राहोनी. पूर्वसकृताचा होता ठेवा यास्तव दर्शन झाले तव भूदेवा तरी उद्धार माझा करावा शरण पातले तव पदी. मनमनीचा मनोगत पूर्ण करता तू गुरुनाथ तुझ वाचोनी निश्चित कोण पुरविल हे तू माझा. काया वाचा मने करून सद्गुरुसी झाले लीन
तरी हस्तमस्तके ठेवून हे तू माझा पूर्ण करी. देवात देव जो का श्रेष्ठ, तो माते आता व्हावा इष्ट. तरी सांगोनी माते हे स्पष्ट, सुखभोगाया इष्ट करी. तयाच्या अर्धांगाची व्हावी प्राप्ती, ऐसा पूर्ण हेतू माझ्या चित्ती. तरी सद्गुरु माऊली ही मज प्रती, करी तृप्त ये काळी. वदता ऐसे तय क्षणी, सद्गद झाली अंतःकरणी. प्रेमांबुधारा लोटल्या नयनी, लागली चरणी नारदाच्या. लक्षोनिती येते शुद्ध चित्त, मुनी होऊनी हर्षभरित. पूर्वावया तिचा हेत, सन्मुख तेव्हा बैसवी. तुझे वदली साता माते, श्रवण करी स्वस्त चित्ते. जो का व्याप्त असे चराचराते, चैतन्य भूत जगदात्मा. ऐसा देवात जो श्रेष्ठ देव, नकळे तयाचे जाण वैभव. विधी विष्णू उमा माधव, तयाधीन सर्वही. ऐसा ज्येष्ठ राज जो ब्रह्मणस्पती, निर्गुणाख्य श्री गणपती. प्रणवाख्य दिव्य मूर्ती, भक्त कैवारी परमात्मा. तेजरूपी हा सनातन, दयासागर चैतन्य घन. सर्पांतरी भरुणी परिपूर्ण, द्विपंचांगुळे उरला जो. श्रेष्ठ असे तो सर्व देवात, भक्त कैवारी अति भगवंत. पूर्ण करी तत्काळ हेत, दयाळू तो गजानन भगवंत. पूर्ण करी तत्काळ हेत, सद्भावांतरी जाणोनी. तरी शुद्ध करोनी अंतःकरण, करी तयाचे आराधन. दयाळू तो श्री गजानन, करील हेतू पूर्ण तुझा. नारदाची ऐकता वाणी, तुळशी हर्षली अंतःकरणी. सद्भावे नमोनी मुनिचरणी, वदती झाली सप्रेम. अबला अज्ञानी मी मतिहीन, केवी करू गणेश आराधन. हे ठावे नसे मज लागून, दयासागरा स्वामिया. सद्गुरु देव तू माता पिता, तव पदी म्या ठेविला माथा. तर तुझं वाचोनी मज रक्षिता, कोणी नसे यात्रे जगती. सद्भावती याचा जाणून मनी, वदता झाला नारद मुनी. प्रसन्न होईल चिंतामणी, चिंता न करी मानसी. अष्टाक्षरी गणेश मंत्र, आनंदेती ऐसी उपदेशित. शिरीर तेव्हा ठेवून हस्त, विधान सर्व सांगत. न्यास ध्यानादी सर्व क्रिया, उपदेशता मुनी तनया. दोषादोष सर्व गेले विलया, सद्गुरु कृपे करोनी. आता हा अष्टाक्षरी मंत्र कुठला आहे, तर ओम गम गणपतये नमः. नारद म्हणे तव मनोरथ, पूर्ण करी एकदंत. होता तुझला संकट प्राप्त, स्मरता माते प्रगटेन मी. वदोनी ऐसे नारद मुनी, जाता आनंदे स्वर्ग भुवनी. तुळशी तेव्हा हर्षोनी मनी, माता पित यासी प्रार्थित. करावया गणेश आराधन, आज्ञा द्यावी मज लागून. मुनीने पुढील भविष्य जाणून, आज्ञा देतसे आनंदे. वडलासी करोनी नमस्कार, आश्रमापासी जावणी दूर. सुरम्य स्थळ लक्षोनी सुंदर, सुनीलता भूमी श्रेष्ठजी. तेथे शुद्ध वाहे निर्मळ जळ, कंदमुळादी फळे सकळ. पक्षी शब्द करती मंजुळ, आनंद वाटे मानसी. रेओदके मग करोनी स्नान, सद्भावे अर्चिला गजानन. सन्मुख तयाच्या बैसून, ध्यान लाविले सप्रेमे. एकाग्रता मनाची करून, अष्टाक्षराचे करी पुरश्चरण. सद्भावांतरी धरून, करी आराधना आनंदे. कित्येक वर्षेपर्यंत कंदमुळे सेवन करत. पुढे हेही वर्जन या समस्त, पयपानासी करतसे. ऐसी काही वर्षे गेल्यावरी, वायू सेवन या तप करी. ऐसी दशसहस्त्र वर्षे निर्धारी, सुमंत्र जप करतसे. तुळशीचे जाणून तपदुर्धर, सद्गद होऊन लंबोदर. द्यावया तिजला सद्वर, सन्मुख तेव्हा प्रगटला. अनंत कोटी सूर्याची प्रभा, की ब्रह्मानंदीचा दिव्य गाभा. लक्षावया ही स्वरूप शोभा, धनीन पुरे सर्वथा. चतुर्बाहू सुवदन, सरळ शुंडा लंबायमान. एकदंत शूर्पकर्ण, किरीट मस्तकी विराजे. भाळी शोभे निशारमण, पितांबर मयूरवाहन. जान्नू जंगा पीतवर्ण, तळवे बालार्का समभासती. ऐसे पूर्ण ब्रह्मश्री गणपती, मंगलदायक मंगलमूर्ती. तो सूत्रधारी जगतपती, तो प्रसन्न वदने बोलत. जयाचे तू करशी ध्यान, तो प्रगट झालो मी भक्ती लक्षून.
तव हेतू करतो पूर्ण मार्ग इच्छित एकाळी. मंजूळ शब्द पडता श्रवणी तुळशीचा आनंद दाटला मनी. पाहे प्रेमे विलोकुनी तो गजवदन लक्षिला. श्रीमुख विलोकिता कुंजराकार एकदंत शुभ्र बाहेर. मूषक वाहन दोंद थोर म्हणे नर कुंजर रूपिणी हा. मुनी वदला माते मात श्रेष्ठ देव हा सर्व देवात. माते दिसे हे विपरीत व्यर्थ तप केले मी. मनोरथ माझा सर्व भंगला दैव भोगतो फळासी आला. व्यर्थ केले मी या श्रमाला मुनी वचने फसले मी. असे मी अत्यंत रूपवती मद योग्य नसे हा गणपती. ऐसा विचार करता स्वचित्ती गजवदन क्षोमला. म्हणे माते लक्षोनी या समोर स्वचित्ती बदली विचार. अभागी तू साचार भोगी दुःखा खंड. स्वरूपाच्या अभिमान करून निंदिलेसी घे मज लागून. व्यर्थ गेले तव तपाचरण परम पापिणी नष्ट तू. अपवित्र जागी तू स्मशानी चितेत पावशील वृक्ष योनी. तो अखंड नष्ट होऊनी पुन्हा उत्पन्न होईल. तुझ्या वृक्षाशी स्पर्शता जो कोणी तो अखंड जन्म मृत्यू भोगील जनी. यावत चंद्र आणि तरणी तावत दुःख भोगी हे. तुळशी सवदताही शापोक्ती मोद प्रमोद दतकले चित्ती. नमो निमग श्री गणपती हस्त जोडणे प्रार्थिती. देवादिदेवा गजानना इने सद्भक्तीने केली आराधना. तरी हे फळ तिजला दयाघना प्राप्त केवी व्हावे. तव भक्तीच्या योगाने आत्मरूपदेसी मोक्षदानी. देव तू भक्ताभिमानी भक्त महिमा वाढविसी. इने दुर्गुण योगे करोनी उपास हिरे तुझ लागुनी. परितव प्राप्ती लागुनी तप केले हे दुर्धर. तरी लक्ष न देता दुर्गुणावरी देवाईचा उद्धार करी. ऐसे प्रमोदे वत्ता विघ्नारी प्रसन्न वदने बोलत. वृंदेच्याही तुळशी चितेत वृक्ष होईल पुण्यवंत. वृंदेच्याही तुळशी चितेत वृक्ष होईल पुण्यवंत. वरील इजला अनंत होईल पावन तत्काळ. सुशब्द वदता एकदंत तुळशी होऊनी हर्षभरित. गजाननासी प्रार्थित नमन करुणी ते समय. संकटी समयी मी करता तुझे स्मरण दर्शन देई मज लागून. तथास्तु वदोनिया गजवदन अंतर्धान पावला. मागच्या अध्यायात सुभगेचं वर्णन केलेलं आहे की सुभगेचं हरण करून तिचं कसं काय गजाननाने तिच्याशी लग्न केलंय. मागच्या अध्यायात रावणाचा संदर्भ आहे. आपण बघूया आता कोणाचा काय संदर्भ येतो आणि रावणाची दुहिता मुलगी कशी झाली. मग हे कथानक सांगताना त्याने सांगितलं आहे एक कंटरा नावाचे मुनी होते. ते नेहमी नर्मदेच्या ठिकाणीच थांबत आणि तिथंच ते तप करीत असत. गणेशाचा आराध्य पंचदेवता आपण गेल्यात सांगितले. सूर्य, लक्ष्मी, विष्णू, अग्नी असे जे 5 दैव आहेत, महेश, त्या सगळ्यांचं ते सगळ्यांना समान मान देऊन करत असत. मैनिका नावाची त्यांची पत्नी होती. आता ती अशी साध्वी पतिव्रता चांगली पतीशी नेहमी सेवा वगैरे करणारी तत्पर राहणारी. काही काळानं त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी तुळशी ठेवलं. आता ही तुळशी दिसायला खूप सुंदर होती. आणि मग एकदा त्या कंटरा मुनीकडं नारद मुनी स्वतः आले. नारद मुनी आल्यावरती तिलाही आनंद झाला. वयात आली होती ती. तिने त्यांचे चरण धरले आणि म्हणली गेल्या जन्मीचं काहीतरी सुकृत आहे म्हणून तुम्ही मला ह्या जन्मामध्ये दिसलात. तर आता तुम्हीच माझे गुरु आणि तुम्ही मला आता सांगा की मला असं जे आहे जगामधलं सर्वात श्रेष्ठ असं काही जे आहे त्याचं मला अर्धांगी व्हायचं आहे, त्याची मला पत्नी व्हायचं आहे. तर मला तुम्ही हे काय आहे ते सांगा. मग त्यांनी सांगितलं. मग त्यांनी सांगितलं की या सगळ्या चराचर ब्रह्मांडाला ज्याच्या आधीन ब्रह्मा विष्णू महेश सुद्धा आहेत असा तो ज्येष्ठराज ब्रह्मणस्पती गजानन आहे. तर त्याची तू भक्ती कर. आणि तिला अष्टाक्षरी गणेशाचा मंत्र दिला. मग तिनं आईवडिलांना नमन करून तपश्चर्येसाठी जायला परवानगी दिली. वडिलांना पुढील भविष्य काय मुनींना माहीत होतं, त्यामुळे मुनींनी तिला पाठवलं. मग अशी सुंदर जमीन आहे जिथं भरपूर पाणी आहे, कंदमुळं आहे, फळं आहे. अशा नर्मदा किनारीच ती आली. तिथं वडील तिथंच राहायचे. तिथं एक दुसरी जागा तिनं बघितली. स्नान वगैरे केलं आणि बसली तपाला. मग मनाची एकाग्रता करून ती ते गजाननाचा मंत्र म्हणू लागली. मग कित्येक वर्ष तिनं फक्त कंदमुळे सेवन केले.
मग पुढे काही वर्ष गेल्यावर कंदमुळे पण बंद केली, फक्त पाणी पिऊ लागले. मग काही वर्षे गेल्यानंतर तिने फक्त वायुभक्षण केला आणि असं तिनं 10,000 वर्ष तप केलं. तेव्हा लोक लाख लाख वर्षे जगायची, म्हणून त्यातले 10,000 वर्ष तपाला गेले. मग ते पाहिल्यानंतर गणपतीला तिचं हे झालं, बाबा एवढं मोठं हे आपल्यासाठी करत आहे तप, म्हणून गणपती स्वतः समोर उभे राहिले आणि तिला सांगितलं की ज्याचं तू तप करतेस तर स्वतः मी तुझ्यासमोर उभा आहे. मग तिने डोळे उघडले तर गणपतीचं रूप बघितलं तर काय आहे, सरळ सोंड आहे, 4 भाऊ आहेत, एकदंत आहे. आता नरकुंजर आहे ना, तो हत्ती आणि माणूस ह्याचं रूपड आहे. ते भाळी शोभे निशारे म्हणा, म्हणजे चंद्र भाळावर आहे, सिंदूरवर्ण आहे. जे काय गणपतीचं आपलं रूप आपल्याला माहिती आहे तसं होतं. पण तिनं जेव्हा डोळे उघडले तर तिला दिसला तो हत्ती आणि मानव असा. तर ती म्हणली, हा तर मी नारदाने सांगितलं होतं की तो ज्याच्या आधीन सगळं जग आहे तो मुख्य आहे, तर तो तर हा काय मला वाटत नाही. म्हणले ह्याचं रूप तर कसलं काय, मूषकाचं वाहन, हत्तीवर उंदरावर बसून आला आहे, एवढी मोठी दोंद आहे त्याला, तर हा काय मला वर शोभत नाही. मी एवढी सुंदर आहे, रूपवान आहे दिसायला, आणि हा काय मला नरकुंजर, मला काय हा वर नको. मग गणपतीला ते मनात समजलं तर गणपतीलाही राग आला आणि गणपती म्हणला, तुझं तर तप व्यर्थ गेलं. म्हणला एवढा अभिमान तू मनामध्ये ठेवलास, आता तुला म्हणलं काय नाही, पापिणी आहेस तू, तर तू अपवित्र जागी उगवशील, तुळशी रूपाने, एक झाड रूपाने वृक्ष योनीमध्ये जन्माला येशील, अपवित्र जागी उगवशील, आणि तुला जो कोणी हात जरी लावला तर त्या व्यक्तीचा जन्ममृत्यू आयुष्यभर त्याला भोगायला लागणार आहे. मग तिला आता दुःख पण झालं की हे काय झालं माझ्या हातून म्हणून. मग त्यांच्याबरोबर ती आमोद आणि प्रमोद, म्हणजे हे 2 भाव आहेत माणसाचे खरे, ते गणपतीबरोबर असतात. ते दचकले आमोद प्रमोद, आणि त्यांनी तिचं प्रार्थना केली की देवा, हिनं बाकी तिच्या मनात काय विचार येऊ द्या तुम्हाला बघून, पण तिनं तुमच्यासाठी मोठं घन तप केलेलं आहे, आणि असं असताना तुमच्या तर साध्या नामाने पण माणसं तरतात, मग हिनं तर एवढं तप केल्यावर तुम्ही तिच्या तपाला असं फळ का देता, असं नका देऊ तिला, तुम्ही माफ करा, सोडून द्या, उशाप द्या. मग तेव्हा हे ऐकून गणपती म्हणले की तू वृंदेच्या चितेमध्ये उगवशील तुळशी म्हणून, आणि त्यानंतर तुला पवित्र मानलं जाईल, मोठं पुण्यवंत अशी होशील तू, आणि अनंत म्हणजे विष्णू तुला तुझ्याशी लग्न करेल, तो तुला वरेल असं सांगितलं. मग त्यानंतर गणपती गेला आपल्या ठिकाणी निघून. मग तिनं गणपतीला काय मागितलं, संकटात मी तुझं स्मरण केलं की मग तू किमान तरी मला दर्शन दे म्हणून. मग तथास्तु म्हणून गणपती निघून गेला. मग नारद मुनी आले, मग तिनं त्यांचे पाय धरले आणि सगळे घडलेली घटना सांगितली. मग नारद म्हणले, बाई ग, जे काय कर्मभोग आहे ते काय वाटेल ते केलं तर तो काही चुकवता येत नाही, तुझं नशीबच इथं असं होतं तर जाऊ दे. मग तिच्या मस्तकावरती हात ठेवला आणि तिला 12 असा विष्णूचा मंत्र दिला. आता हा मंत्र कुठला आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय, तो हा मंत्र आहे. तुळशीस तेव्हा आश्वासुनी, नारद गेला स्वर्गभुवनी, तुलसी मग आनंदोनी, श्रीहरी प्राप्तीस्तव तप करी, 10,000 वर्षेपर्यंत एकाग्र करोनी आ चित्त, 12 जप करीत स्वानंद चित्ते करोनी, तपतेज फाकले थोर, वैकुंठी तेजाचे येते पूर, त्याने सद्गत होऊन श्रीकर धर, सन्मुखती याच्या प्रगटला, श्रीहरीचे रूप विलोकिता, तन्मय झाले बी प्रदोयिता, हरीच्या पदी ठेवला माथा, प्रेमांबुधारा लावगल्या, सद्भाव जाणवणे अंतरी, वदता झाला मधुकैट भारी, तो भक्ती जाणवणे अंतरी, प्रसन्न झालो ये काळी, मागे आता सद्वर इच्छित, पूर्ण करतो तुझा हेत, तुळशी आनंद पावली चित्तात, सुशब्द हरीचे ऐकोनी, तेव्हा सद्गुरु पद स्मरोणी चित्ती, सद्भावे नमोनिया श्रीपती, मागती झाले आनंदोन चित्ती, सन्मुख उभी राहुनी, तवा अर्धांगी मददेवास, पूर्ण करी ही माझी आस, दीनदयाळ तू जगन्निवास, धरली कास सद्भावे, करोणी माझा अंगीकार, सुखास देई निरंतर, जगी वदवी हा माझा वर, करी करी उद्धार दयाळा, ऐसे ऐकोन या सुशब्द, वदता झाला से गोविंद, तुझ वरावया लागे आनंद, न वाटे मजला सर्वथा, जी विन्मुख झाली गजानना,
तियेच्या पाहून हे वदना, तपयोगे मी दर्शना, दिदले जाण तुझ लागी, तुझला मी नवरी सर्वथा, जाई शरण तू एकदंता, तो पूर्ण करील तव हेता, तरी अन्य सद्वरासी मागा आता. वदता ऐसे चक्रपाणी, तुळसी खिन्न झाली मनी, अश्रुधारा लोटल्या नयनी, अधो वदने विलोकी, सद्गदांतरी होऊन, म्हणे संकट ओढवले दारुण, तेव्हा स्मरती श्री झाली गजानन, जो दीनदयाळ जगदात्मा. देवादिदेव तू विनायक, देवा मजला तू दिदलीस भाक, संकट समय मी भक्त कालक, स्मरता प्रगटेन तात्काळ, विघ्नांतक तू भक्त पाळ, तरी आता का लाविशी वेळ, ऐसे सुशब्द ऐकता दयाळ, सन्मुख तेव्हा प्रगटला, दृष्टी विलोकिता गजानन, तुळशी झाली आनंदगण, सद्भावे पदी करून नमन, सन्मुख वदनास विलोकित, तेव्हा देवादिदेव विनायक, दिसे नेत्री त्रिगुणात्मक, त्रैलोक्य रचना अलौकिक, गजान स्वरूपी सर्व दिसे, विधी विष्णू उमापती, अंबा लक्ष्मी सावित्री, स्वमइंद्र गबस्ती, स्वस्वरूपी तैक दिसे, तेव्हा तुळशी होणे आनंदघन, गजाननाचे करुणी स्तवन, सुवास्य वदन करून वदेन मुनी पायासी, देवा त्वा माते दिदलावर, अंगीकार करेल कामलावर, यास्तव म्या भक्ती केली थोर, प्राप्त व्हावा मनोनी, तरी हरी न करी अंगीकार, अन्य माग म्हणे मातेवर, मी तव अपराधी असे थोर, निंदिले देवा तुझ लागी, तरी अन्याय माझा हा क्षमा करी, दीनदयाळ तू भक्त कैवारी, मनोरथ माझा पूर्ण करी, शरण आले मी तव पाया, तेव्हा हरिवदे विनायका, दीनदयाळा भक्त पालका, मम वचनासी विघ्नांतका, परिसेवा आता एकाळी, देवा त्वा त्याग केलासी दयाचा, कोणा अंगीकार करेल तयाचा, चालक आत्मा तू जगाचा, देवदेवांचा ईश तू, तुळशीस या शापिलेस तू साचार, तरी केवी करू मी अंगीकार, जन्म मृत्यू निरंतर, स्पर्शिता काय भोगू मी, हरचे ऐकूनी प्रेमवचन, वदता झाला गजानन, अंशभूत जी तुळशी दान, ती वरद चतुर्थीसी मज प्रिय, भाद्रपद शुक्ल चतुर्थीसी, तुळशी पत्रात अर्पावी मदसी, दरी अर्पिता अन्य दिवशी, ते पापदारुण भोगील, यावत चंद्र दिवा करौ, तावत नरकवास भोगील दुर्धर, पत्र्यात अर्पिता मजवर, जो मतपदासी पावेल, तुळशी पत्र मंजिरी सहित, हरिसार्पिल नित्य प्रेमयुक्त, तोही मतपदासी पावेल निश्चित, न होय पतन कदापि, तुळशीच्या योगे करून वृंदाही होईल परम पावन, तुळशीच्या अंशे करून उद्धार होईल वृंदेचा, द्वय अंशाच्या योगानी, तुळशी वसील तू नितंबिनी, वरील तू ते चक्रपाणी, मम वरे करोनी, कार्तिक शुक्ल द्वादशीस, करील जो हरी तुळशीच्या विवाहास, पावेल तो सर्व सौभाग्यास, पूर्ण होतील मनःकामना, तुळशीस पूजिता स्त्रियांनी, दीप लाविता अस्तमानी, अखंड सौभाग्य पावोनी, सुपुत्र पावेल निश्चय, आयुरारोग्य ऐश्वर्यवान, आयुष्य होईल वर्धमान, नाना संकटे निरसोन, सुख पावेला अखंड, ऐकून ऐसी वर्धवानी, तुळशी तेव्हा आनंदली मनी, नमन करुणी गणेश चरणी, करी प्रार्थना सद्भावे, मम अंशाचा केला उद्धार, तर निष्काम झाले हे शरीर, शरीरा वाचून कर्मय निर्धार, न घडे देवा सर्वता, तरी देहाचा अन्याय असला तरी, सर्वता आता क्षमा करी, मी पणा विराला विघ्नारी, धरी करी मज आता, बुद्धीचा वास असे ह्या देहात, तियेचा तू असशी कांत, तरी देह तुझाची हा निश्चित, चैतन्य शक्ती ही तुझी, मी तूपणा आता पाही, मनी काही राहिला नाही, एकरूपासे सर्वही, भिन्न भावना नसेची, तरी तो स्वरूपी वेदले मन, देवादिदेव तू सनातन, दीनदयाळ करुणाघन, आले शरण तव पाया, अपराधी मी असे फार, करुणा सागर तू लंबोदर, तरी देवोनी आता मातेवर, करी अंगीकार पै माझा, सप्रेमे ऐसे वदोनी, मस्तक ठेवले गणेश चरणी, तेव्हा सद्भाव गणेशे जाणूनी, देतसे सद्भर ते काळी,
अष्टाक्षरी मंत्राचा जप करी, दशसहस्त्र वर्षे निर्धारी, त्याने मम शक्ती तव शरीरी वर्धमान होईल. तेव्हा कृतायुगी शक्ती तेजे करून, अयोनी होशील तो उत्पन्न. सुबगा पावशील नामाभिधान, दशकंठ नंदिनी म्हणोनी. ते वेळी आंबेचे संकट करावया दूर, अवतरेन मी सर्वेश्वर. अपमानून या दशकंदर, मुक्त करीन दुर्गेसी. तेव्हा मी गोरक्षणा लागोनी, स्वलिले येईन लंका भुवनी. तुझ सवे रास क्रीडा करुणी, पराभवीन रावणासी. करून तेव्हा तुझे हरण, स्वयंवरीन मी गजानन. तेथे मनोगत करुणी पूर्ण, स्वपद अढळ देईन जे. मग तिने पुढे 10,000 वर्ष विष्णूचं तप केलं. एवढं केलं की तिच्या तेजाच्या राशी त्या तपाच्या तिकडे वैकुंठामध्ये वाहू लागल्या. मग हरी समोर स्वरूप आला. मग हरीला बघून तिला आनंद झाला. त्या चरणावरती माथा ठेवला आणि त्याला म्हणाली की मला म्हणजे सांगितलंय बाबा गजाननाने किंवा नारद मुनीने तुझं तप कर. तर म्हणे ते म्हटले वर माग. तर म्हणे आता तू माझा अंगीकार कर, पत्नी म्हणून मला तुझ्या अर्धांगी वास दे, तुला खूप आनंद वाटेल. पण विष्णू म्हणाला मला नाही आनंद वाटणार ना. ज्या बाईनं गजाननाची निंदा केलेली आहे, त्याला विनमुख झालेली आहे, त्यानं तिला शाप दिला आहे, तर अशा स्त्रीचा मी काही अंगीकार करणार नाही. मग आता दुसरा वर माग. आता तिला प्रश्न पडला काय करू. मग तिनं गजाननाचा धावा केला की तू म्हटला होतास की जेव्हा केव्हा धावा करशील तेव्हा मी तुला दर्शन देईन. मग गजानन आले. मग ते आता ह्यावेळी त्याने असं स्वरूप धारण केलं की सगळी ब्रह्मांड अंगामध्ये दिसत आहेत, ब्रह्मा विष्णू महेश दिसत आहेत, सूर्य चंद्र जे काय आहे ते सगळे, अंबा लक्ष्मी सावित्री सर्व देवादेव दिसत आहेत. त्रिगुणात्मक असं नेत्रात दिसत आहेत सगळे. त्रिगुण रूप आहे, त्रिदोष जे काही त्रि आहे, त्रिलोक ते सगळं दिसतंय. मग तिला कळलं हाच खरा मूळ दैवत आहे. मग तिने धावून चरण धरले आणि म्हणले तुम्ही सांगितलं होतं यावेळी मी येईन जेव्हा स्मरण करशील तेव्हा. तर आता म्हणे हा काही माझं अंगीकार करत नाही आहे विष्णू, आता मी काय करू. मग विष्णू त्याला म्हणे जिनं तुला निंदा केली आणि तुला ती परान्मुख झाली आहे, तर अशा बाईशी मी लग्न करून हिला स्पर्श केला की मला जन्मा मरणाच्या राशी पाठीमागं लागतील, तर मी काय त्याच्यामध्ये फिरत बसू का. मला नको, मी नाही लग्न करणार. मग तिनं परत गणपतीचे पाय धरले की बाबा मी काय करू आता, देवाचा अंश आहेस तू आणि देवा तू त्याग केला जायचा, कोण अंगीकार करेल जायचा. देवा तू ज्याचा त्याग केला आहेस त्याचा कोण अंगीकार करणार, हे त्यानं सांगितलेलं आहे. तरी मग आता हरीचं प्रेमवचन ऐकून गजाननानं सांगितलं की ही जी अंशभूत तुळशी आहे तर ती वरद चतुर्थीला मला प्रिय आहे. म्हणजे अजिबात नाही. 2 चतुर्थ्या ज्या आहेत आपल्या, एक भाद्रपद शुक्ल म्हणजे त्या आपलं जी गणपती बसतो ज्या दिवशी आपल्या घरामध्ये, तेव्हा भाद्रपद शुक्लामध्ये मला तुळशीचं पत्र अर्पण करावं. पण इतर दिवशी जर अर्पण केलं तर तो व्यक्ती पाप राहील. म्हणजे तुळस का गणपतीला व्हायची नाही त्याचं कारण आज कळलं. हे राशीचक्रकर शरद उपाध्याय यांनी एकदा सांगितलं होतं की जर तुम्ही बाहेरनं आलात, तुमच्या पायात चप्पल आहे आणि कोणतरी गणपतीवर तुळस वाहिली तर ती चप्पल एक वेळ काढू नका, पण आधी तुम्ही तुळशीला काढून टाका. तर त्याचं काय कारण होतं ते आज या ग्रंथामध्ये कळलेलं आहे की तुळशीनं त्यांची निंदा केली होती गणेशाची आणि म्हणून नाही सांगितलं. तरी पण मग त्याने तिला प्रिय केली की वरद चतुर्थी दिवशी ज्या दिवशी मला वाहील त्याला मी हे देईन, म्हणजे नक्कीच काहीतरी वर देईन. पण इतर वारी जो मला वाहील तर त्याला मात्र जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत नरकवास भोगावा लागेल. हां, आणि आता जो तुळशीची मंजिरी किंवा मंजिरी सकट जे हरीला वाहतील ते पण माझ्या चरणीत निश्चित येतील, त्यांचं काही पतन होणार नाही. मग तिला पवित्र केली की तिच्या योगानं आता ती पुढं वृंदेची कथा आहे ना, ऐरावण महिरावण नाही, जालंधर नावाचा राजा राक्षस, त्याची देवांशी लढाई, त्याची ती पत्नी वृंदा. मग ती सांगते ते मी हे करेन सांगेन म्हणून काय ते मरण्याचं आहे. म्हणजे तिचं पातिव्रत्य विष्णू जालंधराचं रूप घेऊन नष्ट करतो, कारण ती एकदम पतिव्रता असते आणि त्यामुळं तो काय हरत नसतो
देवांना तो जिंकत असतो. मग त्यासाठी बिचाऱ्या विष्णूला सगळीकडे खरबळीचा बकरा बनवावलं ह्या देवांनी. मग विष्णूनं तिथं रूप घेतलं तिच्या नवऱ्याचं आणि तिला भोगली वृंदेला. आणि मग इकडे आता पाडाव झाला. मग जेव्हा तिला कळलं तेव्हा तिला खूप राग आला. मग तिने पण हरीला काहीतरी शाप दिला आणि मग आता तू माझ्याशी लग्न कर म्हणे. मग हरीने सांगितलं की मी तुळशी रूपात तुझे उगवशील. तिने जाळून घेतलं स्वतःला, माझं पातिव्रत्य भंग झालं म्हणून. त्यातनं तुळस उगवली आणि तुळशी रूपात तू जन्माला येशील आणि मी दरवर्षी तुझ्याशी विवाह करीन असं ते सांगितलेलं आहे. ती ही कथा पुढं घडणारी आहे. ते म्हणे वृंदेचा पण त्यामुळे उद्धार होईल. आणि स्त्रियांनी तुळशीला पूजलं, दिवा लावला, त्यांना सौभाग्य मिळतं, चांगले मुलं सुपुत्र जन्माला येतात असं सगळं सांगितल्यावर तुळशी मनाने आनंद झाले. आणि मग गणेशाला नमन करून म्हणले की माझ्या अंशाचा देवात देवा तुम्ही उद्धार केला. माझं शरीर आता निष्काम झालं, मला कुठल्या गरज नाही कशाची. पण शरीरा वाचून कर्म पुढं होत नाही. आता आपण तप जरी करू म्हणलं तर काय आत्म्याला तप करता येतं का? त्यासाठी आपल्याला शरीर पाहिजे. तर म्हणे या शरीराचा जरी अन्याय झाला तर देवा आता तू क्षमा कर आणि तूच मला धारण कर. आता परत मागं लागले की तूच मला आता करी धर, तुझ्या रूपात मला तू सामावून घे. शेवटी म्हणे जरी शरीर माझं वाईट असलं तरी पण बुद्धी तुझीच आहे, ह्या शरीरातली चैतन्य शक्ती तुझीच आहे. आता मी तूपणा काही माझ्याकडं राहिला नाही आहे, आपण एकरूपच आहोत, ही भावना नाही. तर आता तू देवा माझा अंगीकार तू खरं तर तू पण केला पाहिजे. मग गणपतीने तिला सांगितलं की पुढे तू रावणाच्या पोटी सुभगा नावाने जन्म घेशील आणि तेव्हा मी गणपतीचं रूप, माझं गजाननाचं रूप घेऊन मी लंकेमध्ये येणार आहे गायींचं रक्षण करण्यासाठी आणि माझ्या मातेला सोडवण्यासाठी. तेव्हा मी तुझ्याशी विवाह करीन आणि रावणाचा पराभव करीन. ही कथा पुढं सांगितलेली आहे सगळे. करून तेव्हा तेव्हा तुझं हरण करीन मी आणि तुझ्याशी लग्न देखील करीन. ऐसा तुळशीसी देवोनीवर गुप्त झाला मोरेश्वर. तेव्हा तुळशीशी आश्वासुनी श्रीकर धर वैकुंठासी गेलासे. पुढे बृंदेची चित्तेतून तुळशी होता उत्पन्न. आनंदला त्याने जनार्दन विसरला दुःख बृंदेचे. गजानन जाता स्वभुवनी तुळशी मोद पावली मनी. चिंतामणचे ध्यान करुणी तपासणी बैसली. ऐसी सत्कथा वदता सुत मुनी झाले हर्षभरित. सुताप्रती प्रश्न करीत म्हणती कथा अद्भुतासे. आंबा केव्हा पडली संकटात केवी प्रगटलासे कदंत. पार्वतीस करोनी मुक्त गोरक्षण केवी केले. सुबगा केवी पावली जनन वरिले तीस क्रीडा करून. रावणाचा गर्व हरवून स्वयंवर केवी झाले. सत्कथा गोड ही अति अद्भुत श्रवणे चित्तासी आल्हादवत. ऐकता मुनीचे वाक्यामृत सुतानंदला मनासी. मग गणपती पण आपल्या जागी गेला आणि विष्णू पण आपल्या जागी गेला. मग तिनं काय केलं, पुढं गणेशाचं स्तप करत बसली. आणि मग कधी पुढे ती भविष्यात बृंदेच्या चितेमध्ये तुळस म्हणून उद्भवली तेव्हा जनार्दनाला म्हणजे विष्णूला आनंद झाला. बृंदेचं दुःख तो विसरला. मग मध्येच ह्या मुनींनी विचारलं शौनक ऋषींनी सुतमुनींना की ही पुढची कथा कशी आहे, सुभगेचा जन्म कसा झाला, गणपती तिकडे लंकेला कसा गेला, रावणाचा कसा गर्व हरण केला, हे सगळं आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. महानसिद्ध तुम्ही ज्ञानी गणेश कथा ही परम पावनी. प्राशन करता संजीवनी पुनित करोनी मजवारी. तरी आता ऐका गणेश कथा तत्काळ नाशी सकळ दुरिता. दाखवून या सुपंथा अचळ सुखा ते पाववी. दशवदन आनंदाने राज्य करता लंका भुवनी. वंदिती जयाला सुधा पानी शिववरे करोनी. आज्ञांकित सर्व सुरासुर दानवादिक नृपवर. 18 उक्षेहिणी वाद्यभार सेना सिंधुआती अद्भुत. परिशिवासी अर्चावया नित्यकाळी कैलासी जातसे नेमल्या वेळी. त्या योगे कपाळमाळी प्रसन्नतयासी सर्वदा. तेव्हा शिवशक्ती एकेकाळी बैसली असता एकांत स्थळी. द्विपंचवदंते वेळी शिवदर्शनासी पातला. करावया शिवदर्शन पूजा साहित्य सवे घेऊन. नेमल्या वेळी येता जाण शिव नसे त्या स्थानी. झाला असे मध्यान काळ रावण झाला उता वेळ. परी दैवयोग हा अति प्रबळ तो नढळे कल्पांती. तेव्हा प्रार्थोनिया सेवकासी रावण पातला शिवापासी. नमोनिया उभयतासी अर्चन करी सद्भावे. करता शिव आराधनेसी
लक्षोनिया अंबिकेसी तन्मय झाला निज मानसी कामयोगे करोनी. तेव्हा विचार करी स्वचित्ती केवी प्राप्त होईल ही हेमवती. तरी प्रसन्न करून या पशुपती मागून घ्यावी ही अंबिका. रस्त्यावर पडली ना त्याची बायको चालला घेऊन हा मागून. शिवभोळा असे हा अत्यंत गायन प्रिय असे त्या ते बहुत. त्याने संतुष्ट होऊन उमाकांत हेतू पूर्ण करील. ऐसा विचार करून चित्ती गायन करी मग लंकापती. दावी गायने नृत्य गती राग उपराग भार्या सहित. सप्त स्वर ताल संगीत शिवलीलाही अति अद्भुत. सामवेद छंदे गात स्वहितासी करावया. श्रवण ऐकता गायन कळा त्याने सद्गत झालासे शिवभोळा. सद्वर द्यावया सिद्ध झाला नृत्य गती विलोकुनी. म्हणे मागे तू वर लंकानाथा पूर्ण करतो तुझ्या मनोरथा. तेव्हा रावण होऊन हर्षभरिता मागता झाला नमोनी. देवादिदेवा पंचवदना देई माते तवांगना. पूर्ण करी ही मम वासना दयासागरा ये काळी. रावणाचे ऐकता वचन वदता झाला पंचवदन. आंबा वशन होय तुझ लागून तरी मी सांगतो हे साधी. दिदली तुझ मी ही आदिशक्ती घेऊन जाय तू लंकापती. मार्गे नेता तू इद प्रती कुशब्दन वदे सर्वदा. पावता तू लंका भुवन स्वय होशील पंचवदन. तेव्हा आंबा वश तुझ लागून होईल जाण मम वरे. अनंत संकटे प्राप्त होता धैर्य धरी तू स्वचित्ता. त्यागू नको ही मन गुहिता मार्गी जाता लंकेसी. घेऊन जाता अंबिकेसी वधू नको कुशब्दासी. हे सर्व साधिता जाण तुझसी सिद्ध पावेल मनोगत. निंदा करता तू जाण शापिल तुझ नान लागता क्षण. मागील सद्वर संपूर्ण निष्फळ होतील सर्वही. वदता ऐसे पशुपती चित्ती हर्षोन या लंकापती. स्कंदी वाहुनी आदिशक्ती जात लंकेसी आनंदे. तेव्हा वीरभद्र नंदी षडानन अनेक सर्व शिवगण. सर्वांनी हाहाकार करून नमोनी वदती शिवासी. देवा कैसे हे तव उदारपण भवानी बैसलास देऊन. आणि विचित्र दिदलेसी वरदान असुरा लागे दयाळा. लंकेस नेता ही आदिशक्ती होईल स्वय तो उमापती. आता दिसे बरवी गती संवार झाला विश्वाचा. अदौ चित्ती उल्हास त्यात पातला फाल्गुन मास. की जेवी मध्य पियास सुरा लादली सुदैवे. आदी अदौ राक्षस हा दशवदन अहंकारी दुष्ट महान. त्वातयासी दिदला तामस गुण करील रक्षा सर्वाची. ऐकता स्वगणाची दिनवाणी स्तब्ध झालासे शूळ पाणी. हे शिवगणे लक्षोनी धावती सुरासी सांगावया. तेव्हा हरिविधी आदी समस्त सूर झाले चित्तीज भयातूर. कैलासी येऊन अति सत्वर वदती दिन वदने करोनिया. तेव्हा श्रीहरी म्हणे गंगाधरा अगटित अर्पिले या सद्वरा. विचार आता न दिसे बरा ओढवला अनर्थ ये काळी. लंकेसी जाता द्विपंचवदन होईल तेव्हा तो तुझ समान. शक्ती होईल तया अधीन पूज्य होईल सर्वासी. आता व्यर्थ होईल सप्तमावतार वदिता नये दशकंदर. प्रसन्न होता कर्पूर गौर तया अधीन हे सर्व होय. या अरिष्टासी नसे निवारण ओढवले असे हे थोर विघ्न. करता यासी बहुयत्न व्यर्थ होती सर्वही. सोडवावया आता आदिशक्ती मार्गी आडविता नये लंकापती. अजिंक्य असे तो सर्वाप्रती न चले तया पुढे. तरी एक उपाय असे यासी तो पावणे कठीण शीघ्रतेसी. रावण दाता लंकेसी मुक्तता व्हावी आंबेची. जरी कार्यसिद्धी होता न पावे कदा तो स्वरूपता. तरी नगजेची व्हावया मुक्तता उपाय सांगे दयाळा. वदता ऐसे ऋषिकेशी शिव आनंदोनी निज मानसी. वदता झाला हरीसी गुह्यांतरीचे ते काळी. अरिष्ट हे शमन व्हावयासी एक उपाय असे यासी. याज वाचून या ऋषिकेशी सफळ न होय सर्वदा. आंबेची व्हावया मुक्तता प्रार्थी सद्भावे कदंता. त्या वाचून या तत्वता उपाय अन्य नसेची. देवादिदेव हा गजानन पूर्ण ब्रह्म सनातन. माया जयाची अतिगहन करील नवल ये काळी.
तो निश्चय सोडविल शक्ती, पुढे बलक्षीण करील रावणाप्रती. वदता ऐसे पशुपती, सूर सर्व आनंदले. सर्वांते वा जोडोनी कर, हृदयी चिंतिला लंबोदर. देवादिदेव तू सर्वेश्वर, धाव पावये काळी. विश्वात्मा तू श्री गणेश, धरली अखंड देवाकास. पूर्ण कर ही आमची आस, शरण आलो तव पाया. संकटी पडलो आम्ही महान, रक्षिता नसे तुझ वाचून. करी देवा हे विघ्न निरसन, धावणे आता ये काळी. सुरांचा सद्भाव जाणून मनी, संतुष्ट झाला चिंतामणी. वदता झाला अभयवाणी, हेतू जाणून तयाचा. तेव्हा आकाशवाणी झाली थोर, ऐकतात थकले सकळ सूर. चित्त तेव्हा करून स्थिर, शब्द ऐकती ते काळी. तो पुन्हा शब्द झाला गगनी, तुम्ही चिंता न करावी मनी. आंबेस मुक्त करोनी, कैलासे आणील ती येसी. ऐसे सुशब्द ऐकता कानी, आनंदमय झाले सुधा पाणी. मानसी चिंतोन चिंतामणी, जाती स्वधामी सर्वही. आता ही दुसरी कथा आहे, ती रावणाची आहे. बहुतेक ही आपल्याला माहीत आहे, शिवलीलामृतामध्ये पण ही कथा दिलेली आहे. की आता यामध्ये रावण हा सगळ्या देवांना त्यानं जिंकला आहे आणि तो सगळे देव त्याच्या कैदेत आहेत थोडक्यात रावणाच्या. आणि अशा वेळी त्याच्याकडं काय काय 18 औक्षणी वाद्यभार आहे. आता 18 औक्षणी म्हणजे कसं सांगितलं आहे बघा. 21 हे हरिविजयमध्ये पण दिलेलं आहे. 21,870 रथ, 21,870 हत्ती, 65,610 घोडे, आणखीन 1,93,9,350 हे पायदळ आहे. आणि असं म्हणजे ही 1 औक्षणी झालं. असं त्या रावणाकडं एवढं सैन्य आहे. 18 औक्षणी, हे 1 औक्षणी झाले, एवढं सैन्य आहे. आणि अशा वेळी रावणाने एक गोष्ट केली आहे, शंकराची मात्र तो भक्ती करतो. बाकी सगळ्या देवांना जरी कैदेत टाकलं असलं तरी तो कैलासावरती, बघा आता लंका कुठे, कैलास कुठे. कैलास पूर्ण दुसऱ्या टोकाला आहे. पण रावण रोज त्याच्या विमानातून तिकडे दर्शनाला जायचा. मग शंकर त्याच्यावर प्रसन्न होते. पण कधी कर्मगती असते ना माणसाची, तसा एकदा रावण तिकडे गेला तर शंकर काय आपल्या जागेवर नाही. तर शंकर पार्वती सोबत होते, काय त्यांचा प्रेमालाप चालू होता, एकमेकाच्या एकांतात होते. तर ह्यानं त्या शिवगणांची प्रार्थना करून शिवापर्यंत पोहोचला. आणि मग पार्वतीला बघितलं तर ह्याचं मन तिच्यावरच गेलं. हा पापीच रावण, कुणाची बायको बघितली की हा त्याच्या मागे लागणारा, ह्याचं मन गेलं तिच्यावरती. शंकर भोळा. आता शंकराला काय आवडतं, नृत्य गायन. मग रावणाने केलं, नृत्याला सुरुवात केली, गाणं म्हणायला लागले. मग सगळे ते जे काय त्याच्या कला, राग, उपराग जे काय असतं ते सगळं एवढं गायल्यानंतर शंकर खुश झाले. म्हणे काय पाहिजे तुला, कशासाठी असतो एवढं करतोयस. तर म्हणे देवादी देवा, मला तुझी बायको दे. आता शंकर म्हणले जा घेऊन बाबा. म्हणजे बघा किती राग आला असेल पार्वतीला असा विचार केला तर. तर ती म्हणे कवटाळी नाही, अशी ऐकत नाही म्हणते कुणाला. तरी पण तू म्हणतोयस तर मी तुला माझी बायको देतो. पण एक लक्षात ठेव, रस्त्यानं जाताना तिला खाली ठेवू नकोस, कुणाला वाईट शब्द बोलू नकोस. मग तू जेव्हा लंकेत जाशील तेव्हा तुला स्वतः माझं रूप प्राप्त होईल, शंकराचं पंचमुखाचं. आता दशमुख 10 मुखाचं आहे. मग माझं रूप प्राप्त होईल तेव्हा ती तुला वश होईल. तोपर्यंत रस्त्यानं अनेक संकट येतील, पण तू कुणाला काही न बोलता तू रस्त्याने सरळ चालत राहा. झालं, येऊन गेला. मग हे सगळे आले, नंदी शिवगण लागले हाहाकार करायला, हे काय केलं हे तुम्ही म्हणून. कार्तिक स्वामी, नंदी, वीरभद्र सगळे आले. शिवा तुम्ही काय केलं म्हणे, हे आपली बायको म्हणे कशी देऊन टाकले. आता म्हणे सगळ्या विश्वाचा नाश होईल म्हणे. तू तिकडे तुम्ही वरही दिलात वरनं त्याला की तू तिकडे गेलास लंकेत की तुला माझं रूप प्राप्त होईल म्हणून. मग आता काय करणार. मग ते आता शंकर स्तब्ध झाले, त्यांनाही कळलं आपल्या हातून आपण काय केलं हे. आणि काही ठिकाणी असं सांगितलं की शंकराने सांगितलं काय काळजी करू नका, तिचा भाऊ तिला सोडून आणेल आणि गणपती पण सोडून आणेल मला. म्हणजे त्यांना पुढचं माहिती सगळं असं. मग हे देवांकडे गेले सगळ्या. मग विष्णू ब्रह्मा सगळे देवगण तिकडं आले, दिनवदनानं वधू लागले, शंकरा हे काय केलं, आता ह्याला उपाय लवकर सांग. एकदा का तो लंकेत गेला की तो तुमचं रूप घेईल, आदिशक्ती पण त्याला वश होईल, सगळ्या जगाचा नाश करेल तो तिच्या साह्याने आदिशक्तीच्या.
मग तेव्हा सांगितलं की काळजी करू नका, तिला रस्त्यातच तुम्ही थांबवा. ज्या रस्त्यामध्ये थांबवली तर ती परत येणार नाही, म्हणजे ती परत येईल कैलासाला आणि रावणाला काही पुढं लंकेत नेता येणार नाही आणि रावणाला तुमचं रूप पण मिळणार नाही. मग शंकराने सांगितलं हे काम फक्त गणपती करू शकतो. आणि तेव्हा आकाशवाणी पण झाली, काय काळजी करू नका, गणपती तिला परत कैलासाला घेऊन येईन. मग सगळे देव आपापल्या ठिकाणी निघून गेले. इकडे स्कंदी वाहुनी हिमनग दुहिता, लंकापती मार्गी नेता. भयभीत भाऊ झाला चित्ता, म्हणे मत संकट हे ओढवले. आता माते सोडविल कवन, शिवे आंधरता केला मान. मानसी ऐसे वत्ता वचन, अश्रुधारा लोचनी. मानसी नसते काही उपाय, म्हणे मी आता करू काय. तेव्हा म्हणे चिंतीला देवराय, जगदात्मा जो विश्वात्मा. म्हणे धाव धाव गणराया, राक्षस नेतसे तुझी माया. इथं चुकून रावण झाले. ॲक्च्युअल तिला घेऊन जाताना ही पार्वतीच खांद्यावर बसली ना रावणाच्या, तेव्हा तीच भयभीत झाली, मनामध्ये भयभीत झाली, भाऊ चित्ता पाहिजे. आणि म्हणे त्या हे काय संकट ओढवलं म्हणे माझ्यावरती, आता मला ह्यातनं कोण सोडवल. शिवाने मोठा अनर्थ केलाय. आणि मग ती गणपतीची प्रार्थना करू लागली की गणराया, तुझ्या आईला आता राक्षस घेऊन जातोय, तेव्हा तू धावत ये लवकर. दयासागर आगुण आलया, कान दानसी हे मानसी. मग देवाला कसं कळतं, आई आहे त्याची शेवटी. तू भाक दिदली समज लागूनच, मरता संकटी करीन रक्षण. मानसी ऐसे वत्ता वचन, घवर चित्ती दाटला. आंबेची ऐकता दीनवाणी, सद्गत झाला मोक्षदानी. नवल केले तयक्षणी, विद्रुप केले नग जेसी. मार्गी जाता द्विपंचवदन, माया जयाची अतिघन. नारद गौतमादि मुनिगण, सन्मुखी येती ते काळी. समीप जाता द्विपंचवदन, नारदे केले हास्यवदन. विधिसुतासी लक्षून, वदता झाला ते दवा. सन्मुख माते लक्षून, किमर्थ केले हास्यवदन. ते सत्य सांग मज लागून, काय अपूर्व झाले. वदता ऐसे दशकंदर, मुनी देत प्रतिउत्तर. कोणही आबला स्कंदावर, लक्षिता आश्चर्य वाटले. रावण म्हणे ही हेमवती. हेम म्हणजे सुवर्ण, मग ती सुवर्णासारखी तिची कांती होती. शिवे अर्पण केली मज प्रती, आता घेऊन जातो लंकेप्रती. आजी तव दृष्टी चळ पावली, पावली का. त्रिकाल ज्ञानी तू योगी मुनी, कान ओळखली हे रंभजननी. महान कपटी तू पापकाणी, हसलास माते लक्षिता. रावणमुखीचे शब्द ऐकूनी, वदे तयासी नारद मुनी. स्कंदी नसे ही त्रिजगज्जननी, अबला कोणती आणलीस. मुनीचे विपरीत ऐकता वचन, तप्त झाला द्विपंचवदन. म्हणे ही आंबा प्रत्यक्ष असून, भलतेच केवी वदतोसी. विप्र नव्हेस तू खास, अखंड असत्य वदतोस. करतो आता तुझं शिक्षेस, पण दया केले विप्र म्हणून. पूर्वी मी ह्याच मार्गाने, आत्मलिंगास नेता हे रंभजन्नी. तू वापसविले मज लागुनी, वधुनी असत्य भाषणासी. श्रेष्ठ वर्ण तू योगी महान, असत्यवादी अति दुर्जन. कदा तुझलान द्यावा मान, वचने विश्वास न ठेवावा. आंबा असता स्कंदावरी, असत्य वदतोस का वैखरी. तरी विप्र म्हणून निर्धारी, नातरी शिक्षा करतो ये वेळी. रावणाचे ऐकता वचन उक्ती, वदता झाला तयाप्रती. मी असत्य न वदे कल्पांती, जरी देह त्याग हा होता. आंबा तुझ कदा नव्हे प्राप्त, आदिशक्ती ती निश्चित. करता तपानुष्ठाने बहुत, प्राप्तीन होय ती याची. ती शिवे तुझ करता अर्पण, माया ती याची अतिघन. डाकिणी स्वरूपा समान, निर्मोन दिदली तुझ लागी. तेव्हा हर्ष झाला तुझा अंतरी, विद्रुप आबला घेतली स्कंदावरी. ती स्वनेत्री लक्षण सत्वरी, मग दूषण देई मज लागे. डाकिणी म्हणजे एखादं स्त्रीचं भूत असावं, त्या पद्धतीची आहे ती. कोण सहाय्य करता तुझ लागून, तयासी वदीन न लागता क्षण. वदता ऐसे नारद मुनी, रावण पाहे बाण फिरवोनी. कुत्सित स्वरूपासी लक्षोनी, खिन्न झाला मानसी. शिवे करता माते अर्पण, ठकविले इने मज लागून. मानसी ऐसे वधून, उतरून ठेवी भूतळी. तेव्हा क्रोधायमान होऊन, वदे तिजला कठोर वचन. बोळा उदार पंचवन, कवटाळीन तू अत्यंत. आपणासम निर्मोनी अबला,
अर्पोनिया फसविले मजला, तरी आता वधोनिया इजला, आणि धुंडून तुझ लागे. कोणी सहाय्य करता तुझं लागून, तयासी वदिन्य लागता क्षण. सक्रोधे ते वायसे वधून, शस्त्र करी घेतले. परब्रह्म जो सनातन, अंबा हृदयस्थ जो चैतन्य घन. माया तयाची अतिघन, करी अद्भुत ते काळी. अनंत कोटी जेवी गभस्ती, फाकली ऐसी तेज दीप्ती. विक्राळ वदन लक्षवे नेत्री, ज्वाळामुखातुरी उद्भवल्या. हातीचे शस्त्र पडले गळून, घाबरा झाला द्विपंचवदन. तेव्हा अंबावदे क्रोधे करून, मदांध खळा पापिया. सद्वर जे तू लादलासी, ते सफळ होती ना कदा तुझसी. अभंग कवच जे हृदयी तेजरासी, छेद होईल तयाचा. पुत्रपौत्रा समवेत, मृत्यू पावशी अल्प दिवसात. तेव्हा रावण होऊन भयभीत, करी पलायन ते काळी. जगन्मातेस लक्षुनी नयनी, गौतम आणि नारद मुनी. नमन करून या चरणी, स्तुती गाती आनंदे. जय जय मूळ पीठ विलासिनी, महामाया प्रणवरूपिणी. चितशक्ती तू हेरंब जननी, भक्त पालके जगन्माते. भवभयहारके भवानी, आनंद कंदे नंदवर्धिनी. आघाद असे तुझी करणी, तर्कन चाले वर्णावया. उदे उदेस तू नमस्ते, पूर्ण कदंबे जगन्माते. अनंत असती तुझी रूपे, यात किंकर देवटा मी तुझा. गौतमाच्या प्रेमा जाणून, अंबा झाले आनंदगण. म्हणे मी प्रसन्न तुझं लागून, अपेक्षित मागे एकाळी. सुशब्द ऐकून गौतम वदे पद्ममुन, यावत शशी चंड किरण. तावत राही या स्थानी, तोवरी माझी घेई सेवा. अखंड पदी भाव असावा, माते देई यदवा. दासासे तुझा किंकर मी, गौतमाचा जाणून हेत. म्हणे अंशभूत मी राहीन हेत, आणि हा प्रदेश समस्त तव नामाने गाजेल. तेव्हा गौतमादी नारद मुनी, अर्चन करती प्रेमे करुणी. हे सुरवरांनी नेत्री लक्षोनी, म्हणती रावणे त्यागिली जगन्माता. झाला एकची जय जयकार, दुदुंबी नादे कोंदले अंबर. पुष्पवृष्टी ते करती सूर, मस्तकावरी प्रेम भरे. परमात्म्याच्या कृपे करून, संकट झाले हे निरसन. जाती सर्व वेगे करून, सांगावया शिवासी. इकडे रावणे नगजेस त्यागुण, लंकेस जातसे वेगे करून. सत्कथा ही सुरस घन, पुढील अध्यायी श्रवण करा. हा अध्याय श्रवण करता, अनंत संकटातून होय मुक्तता. जय जयाजी एकदंता, लीला गम्य ही तुझी. दुंडीवर दासरी गणराया, दयासागरा गुणालया. दास मनोरथी वसोनिया, स्वरीला तुझी तू वदविसी. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ, गणेश पुराण आदी गणेश भागवत. यातील सारांश परिसोत भक्त. अष्टमविशंतितम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पणमस्तु. आधी सगळे देव आले, तेव्हा विष्णू पण आलेला तिथं. तर विष्णू त्याला म्हणाला, आता 7वा अवतार घेण्यामध्ये काय अर्थ आहे का? ही जर त्याला वश झाली तर मुळातच त्याची शक्ती वाढेल. सगळ्या जगाची ही आदिजननी आहे. तू काय म्हणून असं केलंस? मग शेवटी एकदाचं गणपतीनं आणायचं असं ठरलं. मग ती त्याच्या खांद्यावर बसून धावा करायला लागली की माझा मुलगा आहेस तू, तुझ्या माईला राक्षस पळून नेतो, तू काय करतो? असं करता करता काय झालं तर तिथे गणेश आलेला आहे. आणि गणेशानं आधी काय केलं, पहिलं कृती तिला कुरूप केली. जी सुंदर आहे, त्रिभुवन सुंदरी म्हणतात पार्वतीला, तिला कुरूप केली. आणि मग समोरून नेमके आले गौतम ऋषी आणि नारद, दोघंजण आले. मग नारद हसले रावणाला बघून. तर रावण म्हणे, का हसलास मला सांग. तर नारद म्हणले, अरे ही कुठली आबला कुरूप काळी बाई घेऊन चाललास पाठीवरती खांद्यावर तुझ्या. रावण म्हणून तू खोटं बोलतो, तू त्रिकालज्ञानी आहे, तुला ओळखता येत नाही का ही आंबा आहे म्हणून? ही गणपतीची आई आहे, ही जगन्माता आहे. ह्याला पण एवढं माहिती सगळं, तरी तिचा लोभ धरतोय. तू ब्राह्मण नाही म्हणून तू खोटारडा आहेस, मुद्दाम म्हण तू खोटं बोलतोस. मागे पण एकदा ती घडलेली घटना आहे गोकर्ण महाबळेश्वरला, की शंकराचं आत्मलिंग पण घेतलं आणि पार्वती पण घेतली. तेव्हा अशीच तिला कुरूप केली आणि कुठली म्हणे माकडीन घेऊन चाललाय खांद्यावर. मग ती त्यानं तिथंच टाकली, ती काली माता म्हणून तिकडे झाली कोकणामध्ये. आणि जे आत्मलिंग जिथं ठेवलं ते गोकर्ण महाबळेश्वर आहे. तर तेव्हा म्हणे मी घेऊन चाललोच होतो, तेव्हा तू असंच खोटं बोललास, आता पण म्हणे तेच करतोस. नारद मुनी म्हणले, माझ्या देहत्यागाची पाळी आली तरी मी कधी खोटं बोलत नसतो.
ती आदिशक्ती असेल तर तिनं म्हणे हे रूप घेतलं बघ तू. ती कवटाळी नाही, ती काय शंकराला पण ऐकत नाही. मी कधी खोटं बोलत नाही, तू बघ. ह्याने वर बघितलं तर खरंच काळी विद्रूप अशी बाई आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. डाकिणी म्हणजे पिशाच्यासारखी दिसणारी. मग ही म्हणे दिली तुला त्याने पिशाच्यासारखी बाई म्हणे. आणि तुला आनंद झाला की मी आदिमाता घेतोय, तू खांद्यावरती घेऊन आलास. मग ह्याला राग आला, ह्यानं तिला खाली टाकली आणि म्हणला हिनं मला ठकवलं, शंकर भोळा आहे त्यानं मला दिली, पण हिनं म्हणे कुठली तरी बाई माझ्या खांद्यावर ठेवली आणि आपण लपून राहिले. आणि तिला सांगितलं आता मी तुला काही सोडत नाही, तुला कुणी किती सहाय्याला येऊ दे काही करू दे, आज मी तुझा वधच करतो. असं म्हणून शस्त्र उगारून तिच्या अंगावरती जेव्हा रावण गेला तेव्हा मात्र गणेशानं काय केलं, हजारो सूर्य एका वेळी उगवावे तेवढं मोठं तेज फाकलं तिथं. रावणाचे पार डोळे दिपले आणि असं मोठं अकराळ विक्राळ तोंड असं, आणि तोंडातून आणि डोळ्यातून फार ज्वाळा निघतायत आगीच्या, की ते बघून रावणाच्या हातातलं शस्त्र गळून पडलं. घाबराघुबरा झाला. आणि तेव्हा मग अंबापुराचा मुलगा आला ना, थोडासा सपोर्ट आला. मग ती पण क्रोधान त्याला म्हणली, अरे आंधळ्या मदांदा दुष्टा, तू जे काय आता पण त्याने शंकराने सांगितलं होतं ना, हिला रस्त्यात कुठे ठेवशील तर तुला आजपर्यंत जे वर दिले ते सगळे तुझे निष्फळ होतील. मग देवांना यातून हेच साधायचं होतं की आत्तापर्यंत ह्याला बरेच वर दिले होते आणि आता त्याच्या नाशाची वेळ जवळ आली होती, तेव्हा हे वर सगळे काढून घेतले पाहिजे ना. म्हणूनच हे सगळं नाटक रचलेलं आहे. लवकरच म्हणली आपल्या पुत्रपौत्रासह तुझा नाश होईल म्हणली सगळ्या तुझ्या खानदानाचा. मग त्याच्याबरोबर रावण घाबरला आणि पळाला. मग या जगन्मातेला लक्षून नारद आणि गौतम ऋषी दोघांनी तिची प्रार्थना केली. आणि मग त्यांची सद्भक्ती बघून आंबा म्हणाली, गौतमाला तुला काय पाहिजे? मग गौतम मुनी म्हणाले, या ठिकाणी तू राहा. मग ती म्हणाले, ठीक आहे, या ठिकाणी मी अंशरूपाने राहीन आणि हा जो प्रदेश आहे हा सर्व तुझ्या नावाने गाजेल. मग गौतमी नदी आहे बघा, आणि तिथे गौतमांचा आश्रम आहे, गौतमी नदी आहे, त्या भागाचा तो सगळा त्यांच्या नावाने आहे. मग सगळ्या देवांनी जय जयकार केला. शंकराला धावत धावत सांगितलं की सुटलं बाबा, आंबेवरचं संकट गेलं, आंबा सोडवले. मग देवाने सगळ्यावरनं पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि इकडं रावणानं तिचा त्याग केला आणि लंकेला वायुवेगे निघून गेला आहे. आता याच्या पुढची जी कथा आहे ती आपल्याला पुढील अध्यायामध्ये ऐकायला मिळेल. इथे हा अध्याय समाप्त झालेला आहे. इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे अष्टमविंशति तम अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः. गणपती बाप्पा मोरया. इथे हा 28वा अध्याय समाप्त.